यवतमाळमधील काँग्रेसचे नेते साहेबराव कांबळे यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। शेकडो कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेशाचा सोहळा। एकनाथ शिंदे यांनी कांबळेंच्या कामाचं कौतुक केलंय। महापालिका निवडणुकीमधील खर्चाचा हिशोब न देणाऱ्या धुळ्यामधील 11 पराभूत उमेदवारांवरती कारवाई होणार आहे। निवडणूक होऊन 5 महिने लोटले तरी देखील निवडणूक खर्चाचा हिशोब देण्यासाठी टाळाटाळ। पुढील 3 वर्ष कोणतीही निवडणूक लढू नये अशा कारवाईचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती। उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसर अतिक्रमण मुक्त। फेरीवाले, हातगाड्या आणि टपऱ्यांवरती महानगरपालिकेची धडक कारवाई। स्टेशन बाहेरील वाढत्या अतिक्रमणामुळे प्रवासी आणि नागरिकांना मोठा त्रास। विम्याचे 30 लाख रुपये मिळवण्यासाठी मेहुण्याकडून भाऊजीची हत्या। 3 लाख रुपयांची दिली सुपारी। कवठे महांकाळ तालुक्यामधल्या चोरोची इथल्या हत्येच्या तपासामधून धक्कादायक बाब समोर। मुंबईच्या मालाड पूर्व परिसरामध्ये भर दिवसा 4 जणांवरती चाकून हल्ला। एकाचा मृत्यू झालाय, 3 जण गंभीररीत्या जखमी आहेत। हल्ल्यामागचं कारण अस्पष्ट आहे। कुरार पोलिसांकडून घटनास्थळाचा आढावा। विरार पूर्वेमधल्या टोकरे ग्रामपंचायत हद्दीमधल्या सामंतपाडा परिसरामध्ये असलेल्या डेकोरेशन कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागली। गोदामामधील शूटिंग आणि डेकोरेशनचं साहित्य आगीमध्ये जळून खाक झालंय। सुदैवाने जीवितहानी नाही। जुन्या मुंबई पुणे महामार्गावरती वाहतुकीची कोंडी झाली आहे। सुट्ट्यांचा अखेरच्या शनिवार रविवार आणि कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी। कार्ला फाटा आणि मंदिर मार्गावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा। जगामधली पहिली ग्लोबल पंढरीची वारी लंडनवरून पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली। 12 देशांचा प्रवास करून 25 जुलैला ग्लोबल वारी ही पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे। टाळ मृदुंगाचा गजर करत पालखी विंडसरमधून पंढरपूरच्या दिशेने रवाना। अनिल खेडकर या मराठी विठ्ठल भक्ताच्या संकल्पनेतून या दिंडीचं आयोजन। बघूयात पुढची बातमी। दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलचे हल्ले सुरू आहेत। हिजबुल्लाच्या 150 पेक्षा अधिक ठिकाणांवरती हल्ले केल्याचा इस्रायली लष्कराचा दावा। हिजबुल्लाची रॉकेट लॉन्चर फॅसिलिटी उद्ध्वस्त केल्याची माहिती।